म्हणजे आता बघा, आता ना मी तुम्हाला काहीतरी पूर्ण घर आणि ना हर एक पार्ट मी तुम्हाला दाखवते, काय काय आहे काय काय नाही आहे. आणि एक गोष्ट संपणार आहे. तर चला आता मी तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवते, फॅमिली मेंबर्स दाखवते. आणि अरे प्लीज सबस्क्राईब करा ना माझ्या चॅनलला. फक्त 4 सबस्क्रायबर आहेत माझे. करा सबस्क्राईब. माझे पूर्ण 100 सबस्क्राईब पूर्ण व्हायला हवेत. मग माझे 100 सबस्क्रायबर झाले ना तर ना चांगलं, कारण की माझे 100 सबस्क्रायबर झाले की मी एवढी खुश होते ना गाईज. म्हणजे मी माझी मेहनत केली आहे गाईज. प्लीज सबस्क्राईब करा. तर आता मी तुम्हाला माझं सगळं घर एक पार्ट दाखवेल माझ्या घराचं. तर गाईज चला आता आपण आपला काय तर गाईज हे बघा, हे माझं हॉल आहे. करते मी तुम्हाला दाखवते माझं हॉल. बघा मी असं करून असंच दाखवते. तर आता मी तुम्हाला हळूहळू आता गाईज बघा, हे आमची टी व्ही ज्याच्यामध्ये बिग बॉस चालू आहे. आणि हा माझा डायनिंग टेबल. छोटंसंच घर आता मी मोठं घेणार आहे. आणि हे बघा छोटंसं नवीन ब्लॉग बनवते साईडला वन. हां आधी हा एक छोटंसाच छोगा. आणि हां ही माझी मम्मी. हाय आणि हे बघा हे मी काय बनवलंय. आणि हा माझा ब्लॅकबोर्ड आहे. आणि हा बघा ही माझी आई आहे. आणि हे माझं बहीण. आणि ही माझी बहीण आहे. हाय कर ग. आणि हे माझे पप्पा. ओ हाय करा. माझे पप्पा टीव्ही मध्ये बिझी आहेत. आणि हे माझं टाइम टेबल बघा मी मस्त बनवलंय. आणि ही आमची गॅलरी बघा. आणि हे बघा हे आमचं पूर्ण बाहेर चाललं. मस्त दिसतंय ना बघा. थोडं मला माहिती खूप काळो की आमच्या बाहेरच्या लोकांमध्ये. आणि गाईस बघा हे आमची वॉशिंग मशीन. आणि हे बघा हे आमचं वॉशरूम वगैरे पडते तिथे. आणि आमचं किचन ज्याच्यामध्ये मम्मी माझी स्वयंपाक करते. आता इथे सगळे आमचे डब्बे आणि हे सगळं. आणि हे बघा इथे आमचं सगळं सामान आहे. आणि काय हे बघा काहीच आमचं गॅस वगैरे सगळं. तर काय आता मी तुम्हाला ना हा थोडा व्लॉग केला. तर काय आता मी तुम्हाला ना माझी एकदम चांगली बहीण आहे त्याचं मी इन्फॉर्मेशन देते. म्हणजे ती फातिमा स्कूलमध्ये जाते. जे पण तिला थोडे घाण समजतात ना त्यांच्यासाठी हा व्लॉग होणार. बघा ती एवढी चांगली स्माही माझी बहीण आहे. म्हणजे माझी आई ना तिची माझी आई आणि तिची आई बहिणी आहेत. त्या पण सख्या. मग आम्ही दोघीही बहिणी असतो. ना तिने काय करते, तिने मला सगळ्या प्रॉब्लेममध्ये हेल्प करते. तर त्या दिवशी काय झालं, मी एक माझा प्रोजेक्ट बनवलेला. तर तो ना माझ्या बहिणीने म्हणजे एकदम सख्या बहिणीने थोडासा तोडला. मग मी तिला बोलली इट्स ओके बाबू, पण आता तुम्ही अटॅच तरी कसा करू ना. ती पण एक प्रॉब्लेम आहे की त्याला अटॅच कसं करायचं. मग तिने काय केलं, तिने मला माहिती नाही कसं तर अटॅच केलं. तिने मला सांगितलं. ती बोलली तू आतमध्ये जा, मी तुला सरप्राईज देते. आणि जशी आली ना मी सेम माझ्या हँडरायटिंगचाच प्रोजेक्ट आणि तो एकदम सेम अटॅच झालेला. असं पण नाही की ते ग्लू लावला स्टॅम्पर लावला, कसं केलं एवढी मस्त. जे पण आणि ती खूप हेल्पफुल मुलगी आहे. आणि काय हे बघा ही माझी बहीण आहे. हिला कुठल्या व्हिडिओमध्ये यायचंच असतं. हाय बोल. हाय. ए यार चुप
वेट. तर गाईज हिला ना मराठीत बोल. तर आजकाल माझं पाणी संपलं आहे. मी खेळत होतो, माझं पाणी संपलं. तर ना उष्टवलेलं पाणी तिला नाही आवडत, मला पण नाही. आणि मी वरतून पिऊ नाही शकत कारण की माझ्या नाकात खाली जागं हा कानात दिसतं ना. तर तिला पण खूप ताण लागले. तिने माझ्यापेक्षा जास्त धावलेली. तर तिने मला ते पाणी उष्टून पियायला सांगितलं आणि तो तिने एक पण पाण्याचं घोट नाही पिलं. एवढी चांगली आहे ती गाईज, खूप चांगली आहे ती. आणि गाईज तुम्ही पण जे तुमची फातिमा स्कूलमध्ये तिला काय पण बोलतात, त्याच्या मनात काहीतरी बोलतात, हे तुम्ही समजले ना की तुम्हाला ती स्माईल किती चांगली आहे. तर प्लीज आता तिला काय बोलू नका, तिच्याशी लढू नका. आणि जी कट्टी बिट्टी असेल तर प्लीज बघ, तुम्हाला कळलंय ना की किती चांगली मुलगी आहे. तर